रुमाल दे क्या करवाला दूसरी रुमाल कैसा मारता है पंच ब्रे इगो लिफ्टिंग आला पंप नाही वेटिंग आहे तुम्हाला बायसेपचा वेळ लागते का लागेल इकडं तर पोरगा होणार आला 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 तू कोणा फॅन सांग मला का तुम्हाला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही माझी परमिशन नाही ब्लॉग मध्ये घेऊन व्हिडिओ नाही घेऊन परमिशन पाहिजे परमिशन माहिले सांग तू कोणा फॅन आहे मी फॅन आहे सलमानचा सलमानला बिर्याणी खरं खरं सांग ना जिम मी तेव्हा अट्रॅक्ट म्हणून कोणाला फॅन नाही नाही माझ्या व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही मी ब्लॉग मध्ये घेऊन व्हिडिओ नाही घेऊन इंटरव्ह्यू झाले पॉडकास्ट रे इफ यू वॉन्ट दिस मध्ये सो नमस्ते भाई लोग और भाई लोग की बहन लोग, स्वागत है आप सबका एक और नए व्लॉग में। सो मतलब आज से नहीं कल से हम एक महीने के लिए 30 डे के लिए डाइट चालू कर रहे हैं। हाँ तो तू भी कर स्ट्रिक्ट में एकदम स्ट्रिक्ट में डाइट चालू कर रहे हैं। जो भी डाइट प्लान है वो एक महीने के बाद बताएंगे हमको, क्योंकि रिजल्ट क्या है देखना पड़ेगा, नहीं तो फिर हम बता देंगे तुम बोलेंगे कि हम हो रहा नहीं आ रहा नहीं कुछ पे। तो बस अभी जो भी था सब, जो भी ज़रूरत की चीज़ें थे वो सब आज ला लिया। अपना पीनट बटर भी आ गया आज, वो कौन से कंपनी का हम लास्ट में बताएंगे 30 दिनों के बाद। तो फिर अभी मतलब अभी 15-20 दिन पहले जो भी होगा, एक महीने पहले, एक मंथ पहले जब हमने वेट चेक किया था तब कितना बढ़ रहा था 57। और अभी हम गए थे 3-4 दिन पहले, 1 तारीख को गए थे शायद से, तो वो लगा साला वेट बढ़ गया होगा, लेकिन 2 किलो वेट लॉस हो गया मेरा। अभी बल्किंग के कट हो रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा। तो अभी स्ट्रिक्टली एक महीने के लिए मतलब 30 डेज के लिए हमने चालू करा, सब ला लिया सामान वगैरह कल परसों में। अब अपना पीनट बटर भी आ गया, अब कल से स्ट्रिक्टली चालू करते हैं। अभी सबसे पहले जाएंगे वेट चेक करेंगे क्या है। अलग धूप इतनी बढ़ रही है कि आज एसी लगा के सोना पड़ा मेरे पास दोपहर में, इतनी धूप है आज। हसू नको धूप नाही काय नाही एसी कुठे लावली तू ना, तर धूप आहे ते तर आम्हाला माहित आहे ना। एसी अलग अंगार कर रही अभी जाके चेक करते फटाक से। अभी हॉस्पिटल में जाना पड़ेगा क्योंकि हमारे पास तो वेट गिर कांदेल वजन मोकाचा काटा असं काय म्हणतात त्याला, क्या बोलते उसको इंग्लिश में, वेट चेक मशीन। हाँ काय माहिती यार, काहीतरी म्हणतात। जो भी होगा वो वजन मोजने की मशीन, उसका भी हमारे पास तो नहीं। हम जाते दवाखाने मतलब हॉस्पिटल में जाके गिनते। तो अभी सबसे पहले जाते बाजू के हॉस्पिटल में पास में ही, फिर वहाँ पे जाके वेट चेक करते कितना है। तो अभी 3-4 दिन पहले गए थे तो 55 kg था। अभी चेक करते क्या है, तो चलो अभी जाते हैं फटाक से। तुम बोलो त्यापेक्षा त्या खाण्याचं असते थोडं तो थोडं। आला साहेब आले, बंद करा नाही। साहेब मी नव्हतो। सो गाइस अभी हम जस्ट वेट गिन के आए, तो मेरा 54 है और इसका कितनी तो 40 का तो 49। तो अभी हमने डिसाइड कर लिया वेट गेन करेंगे। मैंने तो मेरा तो और लॉस हो गया समझा 4-5-6 किलो। इसने तो 200 ग्राम मोबाईलच लशीन दिया म्हणजे, मोबाईल तर आती होता मग तेच ना। हा असीन बी हो काय मग 200 तर मग ग्राम 49 बरोबर 49च बोललो ना मी, 49च्या वर होता ना, 500-600। हाँ। और दूसरी बात, अभी जो भी व्लॉग आएंगे वो मराठी में आएंगे, क्योंकि हमारे भाई को जमती नहीं हिंदी जमती नहीं।
पण हो मिक्स होते ना आपलं बोलणारे. हां तर जे बी असेल ते आता ब्लॉग मराठीतच जाईल. कसं ते शिव्या बी येत नाही आम्हाला हिंदीतल्या. म्हणून त्यामुळे सांगतोय मी की यामुळे ब्लॉग मराठीतच येत नाही आपले. तर मग आता आम्ही बसलो जस्ट गप्पा गोष्टी करत आणि स्टेट बँक कोणती बँक आहे, HDFC बँक आहे. चड्डी बसी. चड्डी फसी बँक आहे. यामध्ये एवढी काऊन गर्दी आहे काही समजून नाही आलं. कच्चं बसवायला पाहू राहिलो आम्ही तर युवरायला लोक तो एक पोरगा येले कोट पॅन्टमध्ये येले लग्नासाठी बुक केली काय त्याच्या नोटाची बंडल पाहिजे तिले. लग्नामध्ये उडायला दाल. आता मग हे गर्दी काय काही समजून नाही आली. झाले की काल काय काही हे बी नाही की विमानं बंद आहे की हो बँका ना. बंद आहे. काही विषय नाही पण तरी गर्दीवाली एक माणूस आला तर ह्याला ॲड्रेस विचारले. त्यानं प्रॉपर इंग्लिशमध्ये सांगलायला ॲड्रेस. काय म्हणलं ते एक्झॅक्ट लोकेशन विचार. एक्झॅक्ट लोकेशन वगैरे विचारा आणि गल्लीचा ॲड्रेस सांगून जरा की हेच गल्ली आहे. तरी पण तो माणूस पुढच्या गल्लीत राहायचा. कॉन्टॅक्ट भेटला तरी आता बस इथं बसलो आहे आणि सध्या गाडी येऊन गेली पोलिसांची. त्यांनी काय रे? सांगितलं आम्हाला नको बोलू एवढ्या हे चोरला आता. बस आता काय आता जातो काय थोडंफार थंड वगैरे पिऊ ह्याच्याकडून नाही तर मग चाय वगैरे पिऊ आहे ना. पैसे नाही रे. ते नको दाखवू तू मग काय दाखवू? फोनपे मध्ये ना ATM चालू केलं ना. काय चालू केलं? सेफ बी होत नाही. रिचार्ज लागत. तुम्ही पिनमध्ये कोणाला पिन सांगला तरी काही फायद्याची गोष्ट नाही. आता पैसे काय नाही. त्याच्यात? काय आहे काय त्याच्यात? काहीच नाही ना. लिंक बी नाही केलं का रे. काय रे लिंक केलं ना रे मी ना. अरे वापस आणि लिंक काय? छप्पन होतं ते वेट कमी कसं उरलं काय माहीत. आपण तर काही हालचाल बी केली नाही तरी बी जाऊ द्या. आता 1 महिन्यामध्ये मी वाहून ना जाऊ. हालचाल करून माहिती तेवढंच आहे. किती हालचाल तुम्ही नाही म्हणजे खाऊन पिऊन आलो ना रे भाऊ मी. चला मग आता इकडून निघू येऊ. काका एकटेच चालले. काकाला बी पैशाचं काम आहे. हिच्यात काय गडबड आहे कुछ समजून नाही आलं. इधर से ट्रांसफर करना पड़ता नहीं पूरे कर लिया ना. मेरे नहीं करा तेरे करा तेरे लेके मेरे थोड़ी. तो काय तरी चाललो आम्ही जस्ट घरी थोडा घेऊन. रोज कोणा गरीबाले एखाद्या गरीबाले थोडा इला काही नाही वाजता आराम करायला तरी अवघे घालतून मोजून बी दाखवलं. मोजून दाखवले मी ना मोजून नाही दाखवलं. तर आता घरी चाललो पण आता उद्यापासून परफेक्टली राहीन सगळं काम. बॅट वगैरे लक्ष राहील. कामावर लक्ष राहणार नाही. सगळं काम परफेक्ट राहील. प्रोग्रेसवर ध्यान देऊ. हो टेलिग्राम उघडून दाखव ना एकदा. काय प्रोग्रेस काय टेलिग्राम काय आहे म्हणजे काय पाहिजे काय पाहतो काय पाहिजे तुला माहिती नाही. तुझी भातं बी देत किंवा भल्यासाठी पाहतो भावल्या मी. माय भलं कसं काय त्याच्यामध्ये. हां माय भलं कसं काय. आता मला सांग. हां गाडी बंद कर. चालू राहील गाडी न्यूट्रल होईल. गाडी बंद कर. बंद बी झाली मग सांग आता काय काय. आहे माझी गोष्ट आहे. हां कालको तुझी लग्न होत असते काल को म्हणजे काल जेव्हा बी उद्या परवा जेव्हा बी भविष्यामध्ये हां हां तो लग्न होत असते हां बरोबर. तर बाय चान्स बायच्या आता तुझी कंडिशन माहिती आहे. जर बाय चान्स कधी भाभीचा समजा व्हायरल असला व्हिडिओ पण तुला कोण सांगेन. मीच सांगेन बिलकुल. आणि मी बी केव्हा सांगेन कवा जेव्हा मी ते पाहिलंच नव्हतं. हा आणि जेव्हा जर मी पाहिलंच नसेन जर मी पाहिलंच नाही मग कसं सांगेन. मग पाय ना पाहत राहील. नहीं तो मग किसी और का बजे हुआ ढोल देखो मिल जाएगा. तू काय पाहतो मग. मी नाही पाहत पाहू काही. मी काही पाहत नाही. तर म्हणून म्हणतो लक्ष येत नाही जाऊ. आणि असं मी बी काही पाहत नाही. मा तू दिनतिर्या नको खराब करू. माझ्या ध्यान पुरं हे बरं हे फालतू गाडी समोर येणार समजून सांगायला लागते. म्हणजे हा मार्का घालता आता. समजून सांगायला नका पहा काही पाहायचं नाही. तुला तो व्हिडिओ पाहिला की नाही. त्यामध्ये एक पोरगा असते तो आहे भारताचा इंस्टाग्राम. त्यामध्ये एक पोरगा असते त्याच्या मित्रा लग्नात जाते. हां मग त्याला म्हणते भाई मैंने भाभी को काही देखा है. हां हां हां. मग तो म्हणते तुम्ही हर लड़की को काही ना काही देखे हुआ है. अरे हा तो पाहिला मग ते लग्न झाल्या
तो व्हिडिओ दाखवते 5,000 चैटो ही तू देख बोले भाई मैंने भाभी को देखा तो व्हिडिओ दाखवते हो वैसा सीन नाही असं सीन नाही आला पाहिजे म्हणून मी त्यासाठी चांगल्या गाडी सोचतो तू यार वाईट सोचू राहिला ते बी शिंदे जाऊ दे आता काय आपलं